प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. धुळगावमध्ये निराधार महिलेच्या घरकुलाला विरोध करणाऱ्या शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग शेळकेसह कुटुंबियांवर गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र यामागे राजकीय षडयंत्र असल्याची चर्चा देखील दबक्या आवाजात होताना दिसते. नाशिक जिल्ह्यातील येवले तालुक्यातील धुळगाव येथे एका निराधार महिलेच्या शासनमान्य घरकुल प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मीराबाई मगन जाधव या निराधार महिलेला शासनाकडून घरकुल मंजूर झाले होते. ग्रामसभेने संबंधित जागेचा ठराव मंजूर केला होता. तसेच सीओ कार्यालयाकडून जागेस मान्यता देण्यात आली होती. सर्व कागदपत्रे पूर्ण व वैध असताना संबंधित महिलेने घरकुलाचे काम सुरू केले. मात्र काम सुरू होताच स्वतःला शिंदे गटाचा तालुका अध्यक्ष म्हणवणाऱ्या व्यक्तीसह त्यांच्या कुटुंबियांनी जागेवर येऊन विरोध केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधितांनी मी शिंदे गटाचा तालुका अध्यक्ष आहे, मी बघतो काय करून दाखवतो अशी धमकी देत मीराबाई जाधव यांना शिवीगाळ केली. तसेच हाताबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात वाल्मिक शेळके, विठ्ठल शेळके, अंजनाबाई शेळके, आरती शेळके व लता शेळके यांच्यासह संबंधित तालुका अध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तालुका अध्यक्ष व त्यांच्या 2 भावांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे शासन लाडकी बहीण योजना व महिलांच्या सक्षमीकरणाच्या घोषणा करत असताना एका निराधार महिलेचे घरकुल थांबवण्यासाठी राजकीय दबाव, धमक्या व मारहाण झाल्याचा आरोप ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण करणारा ठरत आहे. महिलांच्या हक्कासाठी बोलणारे जर गरीब, निराधार आणि महिलांवर अन्याय करत असतील, महिलांच्या हक्कासाठी बोलणारेच जर गरीब आणि निराधार महिलांवर अन्याय करत असतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, येवला. मीराबाई मगन जाधव आणि मला माझं घरकुल आलेलं आहे. माझ्या घरकुलमुळे मी गाम लोक सब लोक मला सहकार दिलं आणि त्याच्यामुळे ते दुसरं लोक मला त्रास देऊ राहिला, मला मारामारी करू राहिला. मी तिथे सामान टाकायला गेली घराचा, तो बी त्याने मला त्रास दिला आणि सगळं बाया मारायला धावला. आम्हाला तिथं काय करावं आणि सहकार माझा गाव लोकांचा हे ते मला लई साथ देऊ राहिला आणि मला साथ देऊ राहिलं. त्याच्याबद्दल ते लोकांनी जेलमध्ये टाकला. त्यानं मला काय करावं ते सहकार देतं त्याच्यामुळे मी तिला काय साथ देऊ, मला तकलीफ देऊ राहिला. तकलीफ देता वालू सडके, लता वालू सडके पांडू बंडूराम सडके ते मला लई त्रास देऊ राहिला. तकलीफ अजिबात घर बांधूनही देऊ राहिला, ते सामान सुद्धा टाकूनही देऊ राहिला. येवला तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक 7/5/2026 रोजी धुळगाव येथे घर बांधणीच्या जागेवरनं 2 गटामध्ये वाद होता. त्या अनुषंगाने CR नंबर 225, CR नंबर 226 असे 2 राईटचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर गुन्ह्यामध्ये आपण काल टोटल 10 आरोपींना अटक केली असून त्यांना आज कोर्टात